नमस्कार, मी ऋतुजा. तर आज आपण आलो आहोत जत शहराच्या पश्चिमेस म्हणजेच रामपूर येथील रामदुर्ग किल्ल्यावरती. चला तर या रामदुर्ग किल्ल्याच्या इतिहासाबद्दल आपण जाणून घेऊया. इतिहास म्हणजे फक्त भूतकाळाची आठवण नाही, इतिहास म्हणजे आपल्या अस्तित्वाची ओळख. आणि हीच ओळख जपली गेली तरच ती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचते. आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत जत तालुक्यातील एकमेव किल्ला किल्ले रामदुर्ग, त्याचा इतिहास, पडझड आणि किल्ल्याची भौगोलिक ओळख. रामपूर हे जत तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव आहे. जतपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर पश्चिमेला असून रामपूर गावाच्या दक्षिणेकडील डोंगरावर अभिमानाने उभा असलेला किल्ले रामदुर्ग इतिहासाची साक्ष देत आहे. म्हणूनच त्याचे महत्त्व इतिहासात अनन्यसाधारण आहे. किल्ले रामदुर्गचा प्राचीन इतिहास. हा इतिहास अभ्यासकांच्या मते किल्ले रामदुर्गचे अस्तित्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकाळापूर्वीचे आहे. हा किल्ला दख्खनमधील महत्त्वाच्या व्यापारी आणि लष्करी मार्गावर नजर ठेवण्यासाठी वापरला जात होता. डोंगरी रचना, नैसर्गिक संरक्षण आणि परिसरावर नियंत्रण ठेवणारी उंची यामुळे हा किल्ला रणनैतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. शिवकाळात या किल्ल्याचा उपयोग सीमावर्ती भागाच्या संरक्षणासाठी झाल्याचे उल्लेख आढळतात. गडावर असलेले तटबंदीचे अवशेष, प्रवेशद्वार आणि प्राचीन पाण्याची व्यवस्था या सर्व गोष्टी त्या काळातील स्थापत्यकलेची पूर्वीची दयनीय अवस्था. मात्र या काळाच्या ओघात इतिहासाचा हा मौल्यवान ठेवा दुर्लक्षित झाला. किल्ले रामदुर्गची अवस्था एकेकाळी अतिशय दयनीय होती. तटबंदी कोसळली होती, बुरुज भग्न अवस्थेत होते, प्रवेशद्वाराचे अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर होते, गड झाडाझुडपांनी व्यापलेला होता, किल्ल्यावर जाण्यासाठी सुरक्षित मार्ग नव्हता, स्वच्छता नव्हती, संरक्षण नव्हते. इतिहास हळूहळू नजरेआड होत चालला होता. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जत विभाग यांच्याकडून माननीय श्री संग्रामदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सन 2014ला प्रथम गडकोट संवर्धन आणि जतन मोहीम राबवण्यात आली आणि माननीय श्री सचिन जाधव सरकार यांनी गडावरील शिवलिंगाची नित्यपूजा कायम राखली. महाराष्ट्र राज्य वनविभाग सांगलीने किल्ले रामदुर्गचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला. इतिहास जपण्यासाठी एक ठोस आणि निर्णायक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. सरकारी प्रयत्नातून किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली. तटबंदी आणि बुरुजांची दुरुस्ती करून प्रवेश मार्ग अधिक सुरक्षित आणि सुटसुटीत करण्यात आला आहे. किल्ल्याचा परिसर सुशोभित केला असून आजूबाजूचा भाग पर्यटकांना आकर्षित करणारा बनवण्यात आला आहे. जिथे कधीकाळी दुर्लक्ष होते तिथे आज संरक्षण आणि संवर्धन झाल्याचे दिसून येते. आजचा किल्ले रामदुर्ग पाहताना आपल्याला इतिहासाची भव्यता पुन्हा एकदा अनुभवायला मिळते, हे मात्र नक्की. हा किल्ला आज इतिहासप्रेमी पर्यटकांना आणि अभ्यासकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. रामपूर गावाचा अभिमान आणि जत तालुक्याची शान म्हणजे किल्ले रामदुर्ग. पूर्वीचा दयनीय किल्ला आणि आजचा सुशोभित भव्य किल्ला यामधील फरक सर्वांसमोर मांडणे. हा फरक म्हणजे इतिहास जपण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचे जिवंत उदाहरण आहे. इतिहास जपला तरच तो जिवंत राहतो. किल्ले रामदुर्ग हा फक्त दगडांचा गड नाही, तो जत तालुक्याचा अभिमान आहे. तर मग वाट कसली पाहता, एकदा रामदुर्गला नक्की भेट द्या.